आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात। बातमी आहे, महाविकास आघाडीचे मंत्रीच कोरोनाच्या नियमांना तिलांजली वाहत आहे। कोरोना वगैरे काही नाही, मरणाला किती घाबरायचं असं विधान केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी। आव्हाड यांचं हे अजब विधान ऐकून अनेकांचे डोळे विस्फारले। एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे सातत्यानं आवाहन करतायत, नियमांचं काटेकोर पालन करा। पण आपल्याच सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांकडून केलेलं आवाहन हे मात्र जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या मंत्र्यांकडून धाब्यावर बसवलं जात आहे। कोविड पीरियड नहीं, कोविड से कोई डरता नहीं। अभी डर ही निकल गया। बार बार अभी मौत से कितने दिन डरेंगे। लेकिन शिंदे साहब, जो रिश्ता हमने रखा था, आपने बड़े भाई के रूप से जरा आपके भी लोगों को समझा देंगे कि भाई रिश्ता सही रखो, ठीक रखो, दोस्त रखो, भाई रखो। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। दरेकरजी, जितेंद्र आव्हाड थेट म्हणतात कोविड वगैरे काहीच नाही आणि अजितदादा राज्याचे आरोग्यमंत्री सातत्यानं सांगतायत काळजी घ्या, गर्दी करू नका। मला वाटतं अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचं विधान एक कॅबिनेट मंत्री असणारे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून येणं, याचा मी मनापासून या ठिकाणी निषेध करतो। कारण एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोविड संदर्भात नियमावली करतात, पालन करण्याचं त्या ठिकाणी आवाहन करतात, आणि त्यांचा सहकारी मंत्री जर अशा प्रकारे कोरोनाला त्या ठिकाणी तिलांजली देत असतील, त्या ठिकाणी घाबरायचं कशाला, हे मला वाटतं राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचा जनतेला निर्बंध लादताना सांगताना नैतिक अधिकारच त्या ठिकाणी उरत नाही। एका बाजूला अजितदादाही त्या ठिकाणी काटेकोर पालन करतात, करण्याचा प्रयत्न करतात, इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात। पण मी मगाशी अजितदादांच्या मागे त्या ठिकाणी गर्दी बघितली, त्याही ठिकाणी मास्क न लावलेली शेकडोच्या संख्येनं गर्दी पुण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिसली। माझ्याकडे एक आजच व्हिडिओ व्हायरल झालाय वरळी विधानसभेतला, ज्याचं नेतृत्व दस्तूरखुद्द आदित्य ठाकरे मंत्री करतात। तिथे पब डान्स बार त्या ठिकाणी चालू होता, पब बार। ते धुरी नावाचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल त्या ठिकाणी केलाय। फिनिक्स मिलच्या ठिकाणी तीच परिस्थिती आहे। आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टीचं मूळ कारण कुंपणच शेत खायला लागलंय। जर जाहीरपणे एखादा मंत्रीच अशा प्रकारचं कोरोना बाबत अजब विधान करत असेल आणि सिरियसली त्या ठिकाणी कोरोनाला घेत नसेल, तर याच्यापेक्षा कोरोना संदर्भात राज्य सरकारच्या वेदना संवेदना भूमिका काय आहेत? नाही दरेकरजी, याच्यात प्रश्न असा येतो, सर्वसामान्य माणसाच्या घरच्या कार्यक्रमाला, एखाद्या संस्थेच्या चांगल्या सकारात्मक कार्यक्रमाला जर का 50 पेक्षा जास्त गर्दी झाली तर पोलीस गुन्हे दाखल करतात। लग्नाच्या ठिकाणी जास्त लोक आले तर दंड वसूल केला जातो। स्वतः उपमुख्यमंत्री म्हणतात 50 लोकांपेक्षा जास्त असतील तर मीच कार्यक्रमाला जाणार नाही, आणि एक नाही तर दोन दोन मंत्री उपस्थित असतात। तुम्हाला असं वाटतं की इथे पोलिसांनी पण कारवाई केली पाहिजे? 100% या ठिकाणी ठाणे पोलिसांनी, कळवा पोलिसांनी दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही जी गर्दी झालंय, कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन झालंय, त्या संदर्भात कारवाई करण्याची 100% आवश्यकता आहे। आणि त्याचबरोबर सरकारमधला मंत्री त्या ठिकाणी बेजबाबदारपणे अशा प्रकारचं वक्तव्य करणार असेल तर त्याच्यावरही कारवाई होण्याची अत्यंत आवश्यकता आहे। कारण गोरगरीब जनतेला त्यांच्या त्या ठिकाणच्या घरचे असणारे उत्सव, लग्न समारंभ, त्यांची बारसी, त्यांचं साखरपुडा, याला त्या ठिकाणी मन मारून त्या ठिकाणी गरीब आपला निर्बंधाचं पालन करत असतो। आणि या ठिकाणी आम्ही मंत्री असलो, मोठे असलो, की आम्ही त्या ठिकाणी नियमाला हरताळ फासायचा, मला वाटतं अशा प्रकारचं या ठिकाणी दुजाभाव कधीच त्या ठिकाणी प्रशासकीय पातळीवर किंवा सरकार म्हणून
झाला नव्हता आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारचा विचका होताना बर किंवा नियमाचं पालन करताना एकवाक्यता दुर्दैवाने या राज्यात दिसत नाही. याला कारणीभूत सरकार आहे. त्या ठीक आहे. सरकारमधले अशा प्रकारचे बेजबाबदार मंत्री आहेत. ठीक आहे दरेकरजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. खरं तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच स्वतः एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की कोरोना आहे, जरा काळजी घ्या, अंतर पाळा, गर्दी करू नका. आणि त्याच कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र कोरोना वगैरे काही नाही असं विधान केलं. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली. पाहूया. माननीय श्रीकांत शिंदे साहेब कधीतरी वडिलांना असं चुपचाप विचार, त्यामुळे जर तुम्हाला ते सत्य सांगतील, त्याच्यामुळे मी या विषयावर जास्त बोलू इच्छित नाही. पण 2009 नंतर या शहराचा, खास करून कळव्याचा झालेला विकास आणि खास करून पूर्वेला झालेला विकास, हे ज्यांनी बघितलंय 2009 सालचं पूर्वीचं कळवा आणि आत्ताचं कळवा, त्यांना समजेल विकासाचा अर्थ काय असतो. मला वाटतं की थोडस आपण जपून पुढे येणाऱ्या निवडणुकीत कसं काय आपल्याला एकत्र राहता येईल ह्याच्यावरती विचार करून थोडासा आम्हालाही विश्वासात घेतलं असतं. पत्रिका छापताना किंवा पत्रिका देताना किंवा सांगितलं असतं की या दिवशी उद्घाटन, तर आम्ही तुम्हाला करू नका असं सांगितलं असतं. ज्या दिवशी मी मागणी केली की जयंत पाटील साहेब उद्घाटनाला आले पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही ते सगळं रंगवत गेलात, तेव्हा मीच सांगितलं की उद्घाटन एकनाथ शिंदे साहेबच करतील, जयंत पाटील येणार नाही. मी 2009 साली आमदार झालो, तेव्हापासून जेव्हा जेव्हा निधी मागण्याचा प्रश्न आला तेव्हा त्यांच्याकडे जावं पण नाही लागलं. त्यांच्या इतका मनाचा मोठेपणा दाखवणं हे खूप कमी लोकांना जमतं. माझी आणि त्यांची मैत्री आहे, आम्ही राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपलेली आहे. ठाण्यातल्या खारेगाव उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. यावेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून चांगलीच बाचाबाची झाल्याचंही चित्र पाहायला मिळालं. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते येथे उपस्थित होते, तर उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी उड्डाणपुलाच्या श्रेयासाठी मोठा आटापिटा झाल्याचंही पाहायला मिळालं. लोकार्पण कार्यक्रमाआधी शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली. सततच्या पाठपुराव्याला यश असे मजकूर असलेले बॅनर शिवसेनेने आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी लावले होते. विशेष म्हणजे आजच्या उड्डाणपुलाचा कार्यक्रम हा महाविकास आघाडीचा असतानाही त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि नंतर त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात झेंडे आणि पोस्टर्सही लावली. थेट जाऊयात, अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, अखेर उद्घाटन झालंय, श्रेय कोणाचं हा विषय नंतरचा, पण सर्वसामान्यांना पूल खुला झालाय. नक्कीच मिलिंदजी, हा तो उड्डाणपूल आहे. 5 वर्ष लागले उड्डाणपुलाच्या कामाला, आणि हा उड्डाणपुलाचं हे सगळं काम होत असताना नेमकं कोणी किती पाठपुरावा केलेला आहे, कशा पद्धतीने केलेला आहे, कोणी किती निधी आणलेला आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर राजकारणाचा वेगळा भाग आहे. पण आता कल्याण आपलं माफ करा कळवा आणि कळवा पूर्व पश्चिम लोकांकरता हा उड्डाणपूल जो तो खुला झालेला आहे. आता ह्या सगळ्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण पाहतोय की खासदारांनी एक वेगळा दौरा काढला, मंत्र्यांनी एक वेगळा दौरा काढला. आजही जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे आधी बॅनर लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर लागले. आपल्यासोबत खासदार आपण त्यांना विचारत की नेमकं याच्यामध्ये काय प्रकार घडलेला आहे, की महाविकास आघाडी एकत्र आहे, शिंदेसाहेब महाविकास आघाडी एकत्र आहे, आपण ह्या सगळ्या याच्याकरता पाठपुरावा केला. मगाशी आपण स्टेजवर एक मुद्दा मांडला होता की 2014पर्यंत हा या उड्डाणपुलाचं काम रखडलं का होतं. महाविकास आघाडी राज्यामध्ये एकत्र आहे. मान्य पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम महाविकास आघाडीचं सुरू आहे. इथेही जर बघितलं आपण तर महाविकास आघाडीचे दोन्ही नेते उपस्थित होते, कार्यकर्तेही उपस्थित होते, आणि मला वाटत नाही की कुठल्याही या कार्यक्रमामुळे महाविकास आघाडीला कुठेही गालबोट लागलेलं असेल. काम जे आहे या खारेगावचं ते मंजूर झालं कधी, महापौरांनी त्याचा उहापोह केला की 2000मध्ये त्याचा प्रस्ताव मांडला गेला, 2008मध्ये रेल्वेवर MOU झाला, 2012मध्ये भूमिपूजन झालं, पण 2012 ते 2017 या कालावधीमध्ये काम का नाही होऊ शकलं,
हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय आहे. 2014मध्ये मी खासदार झालो. हा जो रेल्वेचा विषय आहे कुठे अडकला आहे. तर माझा हाच प्रश्न होता. जवळपास 5 वर्षाचा कालावधी लागला या उड्डाणपूलला तयार होण्याकरता, ज्याचं काम 1 वर्षाचं होतं. नाही, कुठल्याही ब्रिजचं काम आहे ते एक 3 वर्षाची त्याची डेडलाईन असते. कुठलंही काम असेल सरकारी, मोठं हे काम आहे आरोबीचं, ह्याच्याखाली रेल्वेचे लाईव्ह ट्रॅक्स आहेत, तर त्याच्यावरती गर्डरचं टाकणं असेल किंवा ब्रिज बांधणं असेल. आणि हा जो उड्डाणपूल आहे, जे आपण ऐकतो की 2012मध्ये त्याचं भूमिपूजन झालं असेल भूमिपूजन, पण 2012 ते 2017पर्यंत इतका मोठा कालावधी का लागला. आणि कुठल्याही ब्रिजला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम केलं पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. तो पाठपुरावा मी केला 2014च्या नंतर. आणि त्याच्यामध्ये काय काय अडीअडचणी आहेत, बाबा कुठे आहे, रेल्वेमध्ये काय समस्या आहे, मफतलालच्या जागेचा काय विषय आहे, आपल्या खारेगावच्या मैदानाचा काय विषय आहे, किती निधी याला लागणार आहे. आणि ह्या सगळ्या विषयावरती पाठपुरावा करून आपण हा जो खारेगावचा आरोप आहे लवकर झाला पाहिजे. त्याच्यात सगळ्यात अगोदर रेल्वेचं गर्डर बसवणं जे आहे ते 2017 जानेवारीला चालू झालं. आणि त्याच्यानंतर ह्या खऱ्या अर्थाने या ब्रिजला चालना मिळाली. त्याच्यामध्ये मफतलालच्या जागेचा विषय असेल. ठाणे महानगरपालिका एकमात्र महानगरपालिका आहे की ज्यांनी हा जो खारेगावचा आरोपी जिथे उतरणार आहे तिथे त्याच्या लँड ॲक्विजिशनसाठी 40 कोटी रुपये दिले. त्यानंतर हे खारेगावचं मैदान, जेव्हा ही जुनी अलाइनमेंट होती त्याच्यामध्ये हे मैदान विभागलं जात होतं आणि खारेगावचं हे सर्वात मोठं मैदान आहे. म्हणजे कुठलाही विकास काम करत असताना दुसऱ्या गोष्टीला पण तडा जाता कामा नाही, मैदान ही जाता कामा नाही. ह्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि त्याची अलाइनमेंट बदलून घेतली रेल्वेकडून, त्याचे GAD बदलण्यात आले. आणि त्याच्यामुळे 2017 ते 2021 म्हणजे 22 इतका कालावधी याच्यामुळे ह्याला ते पण एक सामान्य प्रश्न आहे. सामान्य लोकच जे आहेत, सामान्य जनता जे आहे, कळवेकर असतील, ठाणेकर असतील किंवा ज्यांना या उड्डाणपुलाचा फायदा होणार, त्या सर्वांचं एकच म्हणणं आहे, लवकरात लवकर काम झालं असतं आणि लोकांना लवकरात लवकर जर हा उड्डाणपूल वापरात मिळाला माझंही असतं. तेच म्हणणं आहे की लवकरात लवकर इतका कालावधी लागलाच नाही पाहिजे. तर हा का लागला, जसं मी तुम्हाला सांगितलं 2012 ते 2017 हा कालावधी का गेला ह्याचं संशोधन करायला पाहिजे. हे तुमचं म्हणणं की तुम्ही आलात, तुम्ही त्याला पुढे चालना दिली आणि म्हणून पुढे झालं. मी लोकप्रतिनिधी आहे, खासदार म्हणून मला लोकांनी निवडून दिलंय. मी माझं काम करतो. कुठे अडत असेल, आज 5वी आणि 6वी लाईन पण आहे, ती तर 2008 आणि 2009 मध्ये मंजूर झाली. मी लहान असतापासून ते 5वी 6वी लाईन ऐकतोय, पण आज त्याचं काम कधी होत आहे, आता 2022 मध्ये फेब्रुवारीमध्ये पुढच्या महिन्यामध्ये 5वी आणि 6वी लाईन सुरू होणार आहे. जी माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय हा 5वी आणि 6वी लाईन आहे. आता त्याच्यामध्ये 2014 नंतरच गती मिळाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा विषय असेल, जागेचा विषय असेल, निधीचा विषय असेल, अलाइनमेंटचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी मी नाकारत कुठेच नाही की ह्याच्या अगोदर कोणी काम केलं नाही करून. मी हे म्हणतोय की एकटा माणूस काही काम एकाच करू वाक्यात शकत नाही. प्रश्न विचार, हे सगळं श्रेय शिवसेनेचं एकट्याचं आहे का महाविकास आघाडी म्हणून श्रेय आहे? नक्कीच एकच प्रश्न, हे संपूर्ण श्रेय या उड्डाणपुलाचं आज जो लोकांच्या सेवेकरता आलेला आहे, हे श्रेय फक्त शिवसेनेचं आहे का संपूर्ण महाविकास आघाडी? मी तसंच तुम्हाला सांगितलं की ज्यांनी याच्यामध्ये हातभार लावला, ज्यांनी मंजुरी केली, फॉलोअप केला, आणि त्याच्यामध्ये आपण अधिकारी वर्गाला विसरता कामा नाही की ज्यांनी, आमचे पापळकर इंजिनियर आहेत, त्यांचं नाव इथे आवर्जून मी उल्लेख करतो की त्यांचा जो, ते जेव्हा आता रिटायर झालेत पण ते जेव्हा होते तेव्हा प्रत्येक गोष्ट जी आहे ती छोटी मोठी गोष्ट फॉलोअप करण्याचा काम जे आहे हे पापळकर करत होते. आणि ह्याच्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचं हे श्रेय आहे. नक्कीच म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सुरुवातीपासून, म्हणजे आपण पाहिलं सुरुवातीला की बॅनर फक्त शिवसेनेचे होते, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे लागले. आता कुठेतरी हा एक सूर आहे या सगळ्यांमध्ये की हे सगळं काम जे आहे ते महाविकास आघाडीचं आहे. सर्वांनीच प्रयत्न केले, कोणी मंजुरी दिल्या, कोणी पाठपुरावा केला, कोणी निधी दिला, कोणी या सगळ्या गोष्टीला तडीस नेण्याकरता किंवा शेवटापर्यंत नेण्याकरता अथक प्रयत्न केलेले आहेत. जसे साप्ते नावाचे नगरसेवक आहेत, आम्ही मगासपासून त्यांचं ऐकतोय की त्यांनी 2000 पासून हा पाठपुरावा केला होता. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठेतरी या लोकार्पणासाठी महत्त्वाच्या आहेत. एक राजकारणाचा भाग वेगळा राहिला, त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे, पण कुठेतरी आजच्या कार्यक्रमामध्ये हा मुद्दा जो आहे श्रेयवादाचा, हा प्रकर्षाने आपल्याला दिसला नाही. आणि आज त्या श्रेयवादाचं रोपटं लावलं गेलं, कारण पुढे आहेत महापालिकेच्या निवडणुका आणि हा ब्रिज, त्याच्यानंतर रेल्वे लाईन, असे अनेक श्रेयवादाचे मुद्दे पुढच्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. त्या मुलीचा मृत्यू लस घेतल्यानं नाही झाला तर अन्य कारणामुळे झाला, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलंय मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मुलीच्या कुटुंबियांना भेट दिली आणि यावेळेला कुटुंबियांच्याकडनं महापौरांनी सगळी माहिती घेतली.
लसीचा मुलीच्या मृत्यूशी संबंध नाही असं या कुटुंबियांनी सुद्धा महापौरांना सांगितल्याचं कळत आहे. व्हॉट्सअप वाचल्याबरोबर बघितल्याबरोबर मलाही थोडंसं भयानक असं वाईट वाटलं. कारण शेवटी आपणही कुठल्या तरी मुलीची आई आहोत. आज आम्ही नानी दादी ही दोन्ही पदं म्हणजे नाती निभावतोय आणि 15 ते 18 वर्षाच्या मुलांना वॅक्सिन देताना अशी बातमी व्हायरल झाल्यानंतर मी पहिला संपर्क आमच्या दिलीप मामा लांडे जे आमदार आहेत घाटकोपर म्हटलं का बऱ्याचशा वेळेला आम्ही त्यांच्याशी संपर्क करतो. आणि आता बातमी आहे भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या रुद्रावताराची. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना चांगला चिंगा दाखवलाय. शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पीक विम्याची मिळालेली रक्कम बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकानं परस्पर पीक कर्जात वळती केली. याची माहिती शेतकऱ्यांनी आमदार महाले यांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीनं बँक अधिकाऱ्यांना फोन केला, मात्र अधिकाऱ्यांनी फोन उचललाच नाही. शेवटी महाले स्वतः बुलढाण्यातल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत जाऊन व्यवस्थापकांना भेटल्या. सरळ व्हा नाहीतर फटके देऊ, सरळ करावं लागेल असा इशाराच महाले यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना दिला. फोन न उचलण्याचा आदेश कुणी दिला असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला. आदेश दाखव, आदेश दाखव. कुठले आदेश आलेले आहेत? चल दाखव आदेश. कर तुझं कम्प्युटर ओपन. मॅडम आम्हाला अधिकार आहे म्हणे कापाचा पैसे शिल्लक बघतात मॅडम. पॉलिटिक्स कुठला आदेश आहे तुझ्याकडे? कुठला आदेश आहे तुझ्याकडे? आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत. काय मग ते सांगत होय तुला म्हणून काय झालं? त्यांचं कामच होतं ना, त्यावेळीच फोन करत होतं ना. मग गर्दी पण नव्हते त्यावेळेस 4 दिवस आलो. अरे गर्दी असू द्या का काही असू द्या, 4 दिवस आदेश दाखव तुम्हाला कुठला आदेश येतात. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. पाहत राहा महाराष्ट्राची खबरबात. आपण पाहत आहे महाराष्ट्राची खबरबात. ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास हा DYSPच्या ऐवजी PI दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याकडे वर्ग करण्याच्या गृह विभागाच्या प्रस्तावावरून दलित संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. राज्यातल्या दलित चळवळीमध्ये गृह विभागाच्या खात्यांतर्गत पत्रानं चांगलाच संताप व्यक्त केला जातोय. या संदर्भातलं एक पत्र सोशल मीडियात व्हायरल झालंय. हे पत्र जर खरं मानलं तर गृह विभाग ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्याचा दर्जा खालती आणून हा कायदा पातळ करू पाहतंय असा आरोप आता चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी केला आहे. राज्य सरकारच्या वतीनं मात्र याचा तपास यापुढच्या कालावधीमध्ये पोलीस निरीक्षक अ दर्जा किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक ब दर्जा म्हणजे याचा तपास ACP पेक्षा खालच्या अधिकाऱ्याकडनं, PI कडनं किंवा PI पेक्षाही खालच्या निम्नस्तरीय अधिकाऱ्याकडनं या गुन्ह्याचा तपास केला जावा अशी एक दुरुस्ती केली आहे. आणि त्यानुसार काही कागदपत्र राज्य सरकारनं मागवलेले आहेत, त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. या प्रकरणामध्ये खालच्या पातळीवर दबाव येऊन फिर्यादीला न्याय मिळणे अत्यंत कठीण होईल. म्हणून राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन पूर्वीप्रमाणेच या कायद्याची अंमलबजावणी करून या प्रकरणाचे तपासाचे अधिकार सहाय्यक पोलीस आयुक्त आणि उप अधीक्षक यांना देण्यात यावे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार जर करू बघत असेल तर महाराष्ट्रातले दलित आदिवासी अशा प्रकारे ॲट्रॉसिटी कायदा अजिबात पातळ होऊ देणार नाही, त्याला कुणालाही आम्ही हात लावू देणार नाही. आणि जर अशा पद्धतीनं ते बदल जर सरकार रेटू बघत असेल तर महाराष्ट्रातले दलित आदिवासी हे रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याला हात राज्य सरकारने लावू नये असं आवाहन आम्ही या निमित्तानं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना करत आहोत. गृह विभागाच्या व्हायरल झालेल्या पत्रामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतूद काय आहे याविषयी वकिलांकडून आम्ही जाणून घेतलं.
अॅट्रॉसिटीचा जो कायदा आहे त्या कायद्यातील रूल क्रमांक 7 नुसार अपॉइंटमेंट ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर या कायद्यामध्ये त्याची क्लिअर कट तरतूद आहे. त्या तरतुदीनुसार जो कोणी तपासी अंमलदार तपास करण्यासाठी अपॉइंट केला जाईल त्यांनी आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या गुन्ह्यांचे कशा पद्धतीने तपास केला आहे, त्याची एबिलिटी आहे की नाही, तो सकारात्मक दृष्टीने तपास करेल की नाही आणि दिलेल्या पिरियडमध्ये 30 किंवा 60 दिवसामध्ये शासनाला आणि वरिष्ठांना अहवाल सादर करेल की नाही, हे सगळे पडताळणी करून संबंधित इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची अपॉइंटमेंट करावी अशी क्लिअर कट कायद्यामध्ये तरतूद आहे. अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये व्हायरल झालेल्या पत्रावरून दलित संघटना आक्रमक होताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी असा प्रस्तावच माझ्याकडे आलेला नसल्याचा खुलासा केलाय. त्यामुळे या वादातली हवाच गेली असंही त्यांनी म्हटलंय. पण आता गृहमंत्र्यांनीच या वादावर पडदा टाकल्यानं अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास तुर्तास तरी DYSP किंवा SP दर्जाचेच अधिकारी करणार आहेत. अजूनपर्यंत याबाबतचा कोणताही प्रस्ताव हा गृह विभागापर्यंत आलेला नाही आणि जोपर्यंत आम्ही त्याच्यावर साधक बाधक चर्चा करणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आम्ही काही बदल करणार नाही आणि सगळ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जाऊ. गृह विभागाच्या मार्फत कुठलाही असा प्रस्ताव नाही. तो प्रस्ताव समजा दुसऱ्या कुठल्या विभागाने मूव्ह केला तर तो आमच्यापर्यंत येईल. आल्यावर योग्य वेळेला आम्ही निर्णय घेऊ, पण आज आमच्यासमोर कुठलाही प्रस्ताव नाही. तिकडे धुळे महानगरपालिका हद्दीतील बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी महेश मोरे यांच्यासह 4 जणांना अटक करण्यात आली. लसीकरण न करता लसीकरणाचं बनावट प्रमाणपत्र वितरित केल्याप्रकरणी ही थेट आणि कठोर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कारवाईसाठी शिवसेनेनं पाठपुरावा केला होता. अखेर महानगरपालिकेनं सुरुवातीला अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तपासानंतर धुळे शहर पोलिसांनी 4 जणांना अटक केली. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यालाच या प्रकरणात अटक झाल्यानं धुळे महानगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. दीपक बोरसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दीपक, मोठं प्रकरण आहे हे. मिलिंद सर, खरं तर धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत लसीकरण सुरू आहे आणि या लसीकरणाच्या संदर्भात अनेक ठिकाणी महापालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र चालवण्यात येतं ज्या ठिकाणी लसीकरण होतं. मात्र याच महापालिकेच्या हद्दीमध्ये एक लसीकरण केंद्र एका शहरातल्या एका शाळेमध्ये दाखवण्यात आलं आणि याच लसीकरण केंद्रावरती त्या ठिकाणी बोगस लसीकरण करून म्हणजे प्रत्यक्षात लस न देता थेट लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आणि हा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेनेने हे सगळं प्रकरण लावून धरलं होतं. या संदर्भात त्यांनी आंदोलन देखील केलं आणि महापालिकेत पुन्हा एकदा हेच प्रकरण गाजल्यानंतर सत्ताधारी भाजपाने देखील या प्रकरणात जे काही दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याची मागणी केली होती. या संदर्भात दबाव वाढल्यानंतर अखेरीस महापालिका प्रशासनानं धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता. धुळे शहर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आणि त्यात महत्वाचं म्हणजे सायबर सेलची मदत घेत या ठिकाणी या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी थेट कारवाई केली आहे. धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे जे आरोग्य अधिकारी आहेत महेश मोरे यांच्यासह दुसरे आणखी एक डॉक्टर प्रशांत पाटील आणि अन्य 2 सहकारी अशा 4 चौघांना धुळे शहर पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. खरं तर हे संपूर्ण प्रकरण असं की तब्बल 3000हून अधिक बोगस लसीकरण झालेलं आहे आणि त्या लोकांना थेट लसीकरणात पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र वाटण्यात अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे आणि या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे. पोलीस याचा या ठिकाणी सखोल तपास करतात. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण अपेक्षा करूया दीपक की यात आणखीनही काही अशीच बोगस प्रमाणपत्र दिली गेली का याचा सुद्धा तपास होईल आणि जर का अशी दिली गेली असतील तर त्यांचं लसीकरण सुद्धा होईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल. यासोबतच बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.